नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट सागर पंचाळ. आज मी तुम्हाला एक खूप साधा आणि खूप महत्त्वाचा विषय सांगणार आहे. आपण सगळे कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या ॲग्रीमेंटवर सही करतो. कधी घर भाड्यानं घेताना, कधी जमीन घेताना, कधी जॉब जॉइन करताना. पण खरं सांगायचं तर आपण त्या ॲग्रीमेंटवरला किती सिरियसली घेतो. बहुतेक वेळा काय होतं, आपण पेपर घेतो, बरंच वर वाचतो आणि लगेच सही करून टाकतो. आपल्याला वाटतं साधा डॉक्युमेंट आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा नंतर प्रॉब्लेम येतो, तेव्हा कळते की आपण काय साइन केलं होतं. माझ्याकडे खूप लोकं येतात आणि ते एकच सांगतात, "सर आम्ही ॲग्रीमेंट नीट वाचलंच नाही" आणि तिथूनच सगळा प्रॉब्लेम सुरू होतो. म्हणून आज मी तुम्हाला अगदी सिंपल पद्धतीने सांगणार आहे, ॲग्रीमेंटवर सही करण्यापूर्वी तुम्ही काय लक्षात ठेवायला हवं. सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या, ॲग्रीमेंट म्हणजे फक्त पेपर नाही, तो एक लीगल कॉन्ट्रॅक्ट असतो. लीगल कॉन्ट्रॅक्ट असतो म्हणजेच त्यात जे काही लिहिलेले आहे, ते तुम्हाला पाळावंच लागतं. आणि एकदा सही केली की मला माहिती नव्हतं असं म्हणणं उपयोगातच राहत नाही. म्हणूनच घाई अजिबात करू नका. थोडा वेळ काढा आणि डॉक्युमेंट शांतपणे वाचा. लहान अक्षरात काय लिहिलं आहे, कंडिशन्स काय आहेत, पेमेंट कसा आहे, हे सगळं समजून घ्या. कारण प्रॉब्लेम नेहमी मोठ्या शब्दांमध्ये नसतो, तो छोट्या लाईन्समध्ये लपलेला असतो. कधी-कधी ॲग्रीमेंट असा तयार केलेला असतो, ज्यात दुसऱ्या पार्टीला जास्त फायदा असतो आणि आपण न समजून सही करतो. म्हणून जर काही कन्फ्युजिंग वाटलं, तर लगेच साईन करू नका. थोडा वेळ घ्या, समोरच्या व्यक्तीला विचारा किंवा बेटर म्हणजे एकदा ॲडव्होकेट करून चेक करून घ्या. हा सगळ्यात सुंदर उपाय आहे. तुम्ही काही ॲडव्हान्स पैसे दिले, पण ॲग्रीमेंटमध्ये रिफंडबद्दल क्लिअर काहीच नाही. तर उद्या प्रॉब्लेम झाल्यावर तुमचे पैसे अडकू शकतात. म्हणून पेमेंट आणि रिफंड रिलेटेड क्लॉज नीट बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. तसेच ॲग्रीमेंटमध्ये नाव, ॲड्रेस, अमाउंट हे सगळं करेक्ट आहे का ते व्हेरिफाय करा. कारण छोट्या चुका पण पुढे मोठा प्रॉब्लेम बनवू शकतात. मित्रांनो, ॲग्रीमेंटवर सही करणं ही छोटी गोष्ट वाटते, पण त्याचा इफेक्ट खूप मोठा असतो. म्हणून पुढच्या वेळेस कोणतेही डॉक्युमेंट साइन करण्याआधी थोडा वेळ घ्या, वाचा, समजा आणि मगच डिसिजन घ्या. मी ॲडव्होकेट सागर पांचाळ आणि मी तुम्हाला नेहमीच अशा सोप्या आणि प्रॅक्टिकल पद्धतीने कायदेशीर माहिती देत राहत असतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल, आवडला असेल, तर चॅनेलला